वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. सुमिता खेडेकर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आहे संडे आणि संडे स्पेशल आज आम्ही करणार आहोत साफसफाई. नाही की आम्ही कोणती डिश बनवणार आहोत, आज आम्ही करणार आहोत साफसफाई. तर त्याच्या अगोदर पेटपूजा करून घेऊया. तर इथे बाळाची पेटपूजा चाललेली आहे. रात्री जे डीमार्टमधून केक आणलेला होता तर आता केक खात बसलेला आहे. चिव हाय कर, हाय कर, हाय हाय. तर आता त्याची पेटपूजा चाललेली आहे. त्याला पहिलं भरून वगैरे घेते सगळं, त्याच्यानंतर मग साफसफाई करायला घेते. घरात म्हणजे 4 महिने झाले इथे आम्ही येऊन, तर साफसफाई केली नव्हती. मध्ये मध्ये मी फक्त किचनची साफसफाई वगैरे करायची, बाकी तर केली नव्हती हॉलची वगैरे, कारण इथे पूर्ण घराला टाईल्स आहे. त्यामुळे मग इथे काय जास्त धूळ वगैरे जमा होत नाही घरामध्ये. पूर्ण घराला बेडरूमला वगैरे किचनला पूर्ण टाईल्सच आहे, त्यामुळे काही जास्त धूळ वगैरे होत नाही. तरी पण म्हटलं एकदा सफाई वगैरे करून घेते. नंतर मग पाऊस चालू झाल्याच्या नंतर मग काय घरात करायला भेटायचं आहे. मेन म्हणजे कसं किचनमध्ये खुलं वगैरे आहे ना, इथे खिडकी किचनची मोठी आहे ना, त्यामुळे मग सगळी धूळ वगैरे सगळी मग मांडणीवरतीच येऊन बसते. त्यामुळे मग त्या मांडणीवरती पूर्ण धूळ जमा होते. ही अशी पूर्ण धूळ जमा होते मांडणीवरती, मग ते कसं तरी वाटतं. त्यामुळे म्हटलं मग एकदा सफाई करून घेते. तसं दर महिन्यालाच माझी मांडणी घासणं असतं, तर म्हटलं पूर्ण घराची साफसफाई करून घेते. तर पहिलं आता बाळाला खायला बियायला देते आणि नंतर मग सफाई करायला घेते. इथं आता हॉलची पूर्ण साफसफाई झालेली, वरच्या साईडून सगळं पुसून वगैरे झालेलं आहे. खिडकी वगैरे सगळे दिवाळं झालेली आहेत पुसून. आता फक्त हा खालचा पसारा सगळा आवरायचा आहे. जे खाली सगळा पसारा पडलेला आहे ते आवरून घेते, बेडरूमचा पसारा, आणि मग त्याच्यानंतर मग हॉलचा करायला घेते. एकट्याने करायचं म्हणजे खूप थकायला होतं. पूर्ण एवढं हॉल बेडरूम किचन वगैरे एकट्याने करायचं म्हटलं, त्याच्यामध्ये बाळपण आहे, खूप थकायला होतं. तर आता बेडरूमची सफाई करून घेते, लादी वगैरे पुसून घेते. त्याच्यानंतर मग बाळाला आतमध्ये बसवते, मग नंतर मग हॉलची सफाई करायला घेते. कारण मग जर तिला एका जागेवरती बसवली की बरोबर मग ती टी व्ही वगैरे बघत बसेल. जर आतमध्ये टी व्ही ठेवते म्हणजे चुपचाप टी व्ही वगैरे बघत बसेल, म्हणजे मग मला हॉलची सफाई करायला भेटेल. आणि इथे बेडरूमची आता मस्त चकाचक अशी साफसफाई झालेली आहे माझी. आता इकडचं सगळं सामान आणून आतमध्ये लावते, म्हणजे मग हॉलची साफसफाई करायला घ्यायला
चिवला टी व्ही लावून ठेवलेली आहे. आता ही चुपचाप टी व्ही बघत बसलेली आहे. आता मी बाहेरचं सगळं आवरून घेते. हॉलचं सगळा पसारा तसाच पडलेला आहे. तेव्हाच हे चुपचाप बसेल आणि इथे टी व्ही बघत बसेल बेडरूममध्ये. तर इथे आता घराच्या बाहेरून पण पूर्ण झाडून घेतलेलं आहे आणि आता घरामध्ये झाडायला सुरुवात करतो. आणि इथे आता साफसफाई करता करताच लाईट गेलेली आहे. साफसफाई बाळाला माझ्या बिचारायला आतमध्ये बसवलेलं आणि आता हॉलमध्ये तर पूर्ण अंधार झालेला आहे. चिऊ लाईट गेली थांबा जरा थांब जरा. आतमध्येच बस तू, आतमध्येच बस. थांब, येईल आता लाईट येईल. हा लाईट येईल, थांब. लाईट पण अशी आहे ना, मला वाटलं हिला टी व्ही लावून देईल आणि पटकन म्हणजे साफसफाई होईल. इथे लाईटीने घोळ घातला चांगलाच. आता हे पण नाचत बसणार तसा ह्याच्यामध्ये घाणीमध्ये. चांगली त्या बेडरूमची साफसफाई करून घेतलेली. ए पसारा नको घालूस, नको पसारा घालूस. थांब शांत, 2 मिनटं थांब. लाईट येईल आता. लाईटीने चांगलाच घोळ घातला. तेव्हाच बाकीचं आवरून घेते. ॲटलिस्ट दिवाळा तरी बाकीचे सगळे पुसून घेते. आता इकडचं दिवाळचं झालेलं आहे. आता फक्त हे 2च दिवाळं बाकी आहे, ती पटकन पुसून घेते. आणि इथे आता बेडरूमची पूर्ण साफसफाई झालेली आहे माझी. पूर्ण बेडरूम माझा क्लीन झालेला आहे. लाईट तर काय अजून लाईट नाही आली. बटन्स तसेच चालू ठेवलेले आहेत. आता फक्त किचनची साफसफाई बाकी आहे. अजून पूर्ण सगळी भांडी वगैरे तशीच घासायची बाकी आहेत. आणि हे वगैरे सगळं टाईल्स वगैरे बाकीच्या सगळे पुसून घ्यायचे आहेत. आता बेडरूमची आणि हॉलची तर झालेली आहे. आता फक्त एवढंच बाकी आहे. हे झालं की मग संपलं. लाईट आली असते म्हणजे पटकन सगळं झालं असतं. पण काय करणार, लाईटमध्येच गेले कामाच्याच वेळेला.
तरी नशीब पटकन पटकन झालेलं आहे. फक्त टाईल्स सगळ्या वगैरे पुसून घेतला, लादी वगैरे सगळी पुसून झालेली आहे. ये लाईट आली. चल तुला टी व्ही लावू देते. आणि इथे आता बाळाला परत टी व्ही लावून दिलेली आहे. पूर्ण किचन मेसी झालेले. तहान लागली म्हणून बाळाच्या ग्लासाने पाणी प्यायला घेतलं. सगळे भांडी तशी घासायची बाकी आहे. आता पटकन पटकन कामाला लागते. सगळं किचन आवरून घेते म्हणजे पटकन पटकन मग अंघोळी करायला. अजून जेवायचं बाकी आहे. आणि आता वाजले 3:30 वाजले. अजून किचन वगैरे आवरेपर्यंत तर मला वाटतं एक तास तर मला लागेलच पूर्ण सगळे भांडी वगैरे आवरून पूर्ण किचन आवरायला. तर त्याच्यानंतर मग मला वाटतं 5 वाजेपर्यंत आमची अंघोळ्या होतील. चला पटकन पटकन आवरून घेते सगळं. इथे 4:30 वाजलेले आहेत. अजून
आता फक्त भांडी वगैरे सगळी घासून झालेली आहे. अजून हे पुसायचं वगैरे तर सगळं तसं बाकी. अजून मांडी वगैरे साफ करायची, बाथरूम वगैरे साफ करायचे. तर आत्ता 4-4:30 वाजले. मला वाटलं एका तासामध्ये होऊन जाईल सगळं, पण नाही झालं. एका तासात तर भांडी हे सगळं भांडी करतात सगळं 1 तास गेला. आता मला वाटतं हे सगळं आवडेपर्यंत अजून 1 तास जाईल. मांडी वगैरे पटकन तेव्हा साफ करून घेते. अजून इकडे थोडीशी भांडी आहेतच बेसिनमध्ये. अजून किचन वगैरे सगळं साफ करून घ्यायचं आहे. इथून वगैरे सगळं पुसून घ्यायचं आहे. खिडकीच्या बाहेर ॲक्च्युली कबुतरांनी खूप घाण केलेली. इकडे कबूतर खूप येतात, त्यामुळे कबुतरांनी पूर्ण घाण केलेलं. तर पूर्ण हे पहिले बाहेरची खिडकी साफ करायला लागेल, त्याच्यानंतर मग हे साफ करून घ्यायला लागेल. अदरवाईज मग परत ती सगळी घाण बाहेरून आतमध्ये येणार. त्यासाठी मग पहिली खिडकी साफ करून घेते, नंतर मग बाकीचं करते टाईल्स वगैरे, नंतर मग पुसून घेते. साफसफाई करता करता फेसची पूर्ण थोबडा पूर्ण बिघडलेला आहे. मोस्ट ऑफ जास्त टायमिंग तर आपल्याला किचनमध्ये लागतो साफसफाई करायला, कारण इथे जास्त घाण वगैरे आणि जे आपण जेवण वगैरे बनवतो त्याचे चिकट वगैरे सगळं खूप जास्त असतं. त्यामुळे मोस्ट ऑफ टाईम तर जास्त आपल्या किचनमध्येच जातो. बाकीची माझी हॉलची आणि बेडरूमची साफसफाई करायला एवढा मला टाईम नाही लागला. मग आता हॉलची साफसफाई करता मला वाटतं अजून माझा 1 तास जाईल. खूप थकल्यासारखं पण झालेलं आहे. काय करणार, आता करायला घेतलेलं तर पूर्ण करायलाच लागणार.
इथे आता सगळं किचन साफ झालेलं आहे मस्तपैकी. आणि फायनली इथे माझं काम कंप्लीट झालेलं आहे. मांडणी साफ करून झालेली आहे, किचन वगैरे सगळं झालेलं आहे. माझा बाथरूम वगैरे पण पूर्ण क्लीन झालेला आहे. तर अजून आता इथे मांडणी वगैरे लावायची आहे, फ्रीज सेट करून घ्यायची. आणि इथे हे सगळं पसारा पडलेला आहे, भांडी वगैरे घासलेली ती सगळे अजून अडगवायचे. त्याच्या अगोदर बाळाला भरवून घेते, त्याला भूक पण खूप लागलेली आहे. आणि इथे थोबड्याची अंगाची अवस्था बघू शकता पूर्ण कशी झालेली आहे, पूर्ण भिजलेली आहे. अजून मांडणी वगैरे लावायची आहे, भांडी सगळी सेट करायची आहे. फायनली माझी साफसफाई झालेली आहे. पूर्ण घरामध्ये धूळ झालेली आहे. ॲक्च्युली जेव्हा आम्ही जानेवारीमध्ये ह्या रूममध्ये आलेलो त्याच्यानंतर मग मी वरच्यावरती साफसफाई करत होती, कारण टाईल्स आहे त्यामुळे इथे काय जास्त धूळ वगैरे होत नाही. पण तरी पण मग मी एकदा पूर्ण साफसफाई करून घेतली. मग आता पावसामध्ये काय बघायची गरज नाही साफसफाई, मग असंच वगैरे पुसून वगैरे घेतलं तरी काय वाटणार नाही. तर आता पटकन पहिलं डाळ भात गरम करते. मग सकाळीच मी बनवून ठेवलेला डाळ भात आणि फ्रीजमध्ये ठेवलेला, कारण बाहेर पण सगळी धूळ पडणार होते म्हणून मी बनवला आणि फ्रीजमध्येच ठेवला. तर आता गरम करते आणि पटकन मग बाळाला भरवते, मी पण जेवून घेते आणि मग बाकीचे हे सगळं अडगवते. आणि नंतर मग लास्टला अंघोळी करू, कारण तोपर्यंत मग पूर्ण भिजूनच जाण्यापेक्षा पूर्ण काम झाल्याच्या नंतरच मग फ्रेश हो. तर आता पटकन जेवण गरम करते आणि मग पहिलं बाळाला भरवायला घेते. तर आता इथे मी फ्रेश झालेली आहे, अंघोळी वगैरे करून बरं वाटलं. सकाळपासून पूर्ण केसांची घाण वगैरे झालेली. इथे मी तर फ्रेश झालेली आहे. पण इथे बाळाला अजून फ्रेश व्हायचं आहे, कारण मगाशी मी भांडी वगैरे अडगवत होती तेव्हा ती झोपलेली. ती आत्ता उठली. ती आता 10 वाजलेले आहेत आणि अख्खा दिवस तर मला साफसफाईत गेला. कारण अख्खा दिवस पण नाही, मी दुपारी 12:30-1 वाजता चालू केलेली साफसफाई करायला. त्याच्यानंतर मग मध्ये पण बाळाला भरवलं वगैरे, त्याच्यामध्ये माझा वेळ गेला. आणि फायनली पूर्ण घर आज साफ झालेला आहे. खूप छान वाटतं असं पूर्ण घर साफ झालेलं असलं की. आणि मेन म्हणजे किचनमध्ये जास्त टायमिंग जातो साफसफाई करायला. भांडी वगैरे खूप धूळ जमते, कारण खिडकीतून खूप हवा येते, त्या हवेसोबत खूप धूळ वगैरे येते, त्यामुळे नेमकी ती भांड्यांवरतीच येते. त्यामुळे मग ह्या साईडची खिडकी मी बंद करून ठेवली, कारण त्या साईडचीच खिडकी मी खोलायची, त्यामुळे मग खूप धूळ वगैरे हवा यायची, त्याने लगेच भांडी घाण व्हायची, सारखं त्या भांड्यांवरती धूळ बसायची. मग आता इकडची खिडकी चालू केली. आता बघू भांड्यांवरती धूळ येते की नाही परत. आता काय ऑप्शन नाही आहे. तर इथे अभिचं जेवण चाललेलं आहे, कारण मी तर मगाशी 6 वाजता जेवले. 6 पण नाही, 6:45-7 झालेले तेव्हा मी जेवायला गेले. त्यामुळे बाबा आता मला भूक पण नाही आहे. तो पार्सल घेऊन आलेला, त्याला सांगितलेलं काहीतरी थोडंसं घेऊन ये, घरात थोडंसं जेवण आहे रात्रीचं, तर थोडंसं काहीतरी घेऊन ये, कारण खूप उशीर झालेला जेवण बनवायला. अंघोळी वगैरे पण बाकी होती. तर मग आता त्याने जेवून घेतलेलं आहे. अजून आम्हाला जेवायचं बाकी आहे. आणि मशीन लावलेली आहे कपड्यांची. कालची कपडे आजची कपडे पूर्ण जमलेलीच आहेत. तर आता ही मशीन होईल, त्याच्यानंतर मी बाकीचे कपडे लावेन. खूप सारे कपडे बाकी आहेत वाळत घालायचे, धुवायचे वगैरे. चिव इकडे, चिव बाय बाय कर, बाय बाय, बाय बाय कर, बाय बाय. तर कसा वाटला आमचा आजचा ब्लॉग नक्की सांगा कमेंट करून. तर भेटूया आमच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.